या देशाची संपत्ती आहात तुम्ही. तुम्ही चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. तुमच्या चपला सगळं पाया पडतो. तुम्ही नाही चुका करायच्या. कारण पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असते. पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असते आणि स्त्रीने केलेली चूक संस्कृती नाश करीत असते. मग पैशाचा जर नाश झाला तर भरून निघत असतो. पैसे जर आपले संपले ना तर एखादं काम केल्यावर भरून निघते. पण ज्यावेळेला संस्कृती मातीत जात असती का त्यावेळेला ती पुन्हा येत नसती. थेंबर पाण्याने गेलेली हाऊदभर पाण्याने येत नसती. आणि संस्कृती शिकवायचं सूत्र माझ्या माईंनो तुमच्या हातात आहे. बाप फक्त पोराला 25% भेटू शकते. माईच्या ताब्यात पोरग 75% असते. आपलं बाळ आईच्या ताब्यात 75% असते. पोरगी असेल पोरग असेल. म्हणून त्याच्यावर संस्कार करण्याचं सूत्र तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही चुका करता कामा नये. तुम्ही चुकल्या की देश मातीत गेला समजायचं. विठाला विठाला नुसतं मोबाईल नाही पाहिजे पाहिजे. विठाला विठाला सात्विक स्त्री बाबा. गुडघ्या इतकं तुपाचं बकेट आहे. उजव्या हातात वगराळे तूप वाढू लागली. पण डाव्या हाताच्या पंक्तीत जी लोक होती का ती फार नालायक होती. फार बुजदिल होती. फार आरामखोर होती. फार पानछट होती. त्याच्यापैकी एक इतका नालायक होता. त्याचं नाव होतं इन्मक. नाव शोधा त्याचं. इन्मक होतं इन्मक. आणि त्या इन्मक नावाच्या पानछट व्यक्तीनं तिच्या चोळीची गाठ सुटलेली पाहिली. आणि त्यांनी गांधार देशाच्या एका हरामखोर व्यक्तीला खुणवलं. त्याचं नाव होतं शकुनी. बघा म्हणे चोळीची गाठ सुटली. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं. पागल होतं. ते बिनाकली होतं. त्याचं मेमरी कार्ड खराब झालेलं होतं. अंधाधुंद नालायक होता तो. महाभारतातल्या 24 पैकी तो एक हलकट होता. आणि भाष्याला खुणवलं दुर्योधनाला. भाष्य बुवा तुमच्या वहिनीची चोळीची गाठ सुटली वाढायला लावा. दुर्योधनाला आवडत नव्हतं. वेगाच सांगतो आवडत नव्हतं. पण नाईलाज झाला. मामा शिकित होता. बऱ्यापैकी पक्षातले लोक शिकत होते. पण नाईलाजानं दुर्योधन हा मनानं भुकतच नव्हता. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्रं होतं. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्रं होतं. आणि लावून दिलेले कुत्रे इतके भुकतेत इतके भुकतेत. लावून देणारा निघून गेला की मग याला कोणी बी हानीत. म्हणून लावून देणाऱ्या माणसांचं ऐकून कुत्र्यांनी भुकलं नाही पाहिजे. ज्या वेळेला लावून देणारा निघून जातो का त्यावेळेला कुत्र्याची शेपूटच ठुत नाहीत. त्याला लांड करून सोडून देते. घेते उपसून त्याची शेपूट. म्हणून कुत्र्यांनी हिशोबात राहिलं पाहिजे. शिकणाऱ्यांचं ऐकून नाही भुकलं पाहिजे. फार चुकत असते. दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. मोठ्यांच्या सानिध्यात राहून गरीबाला गचंड्या द्यायच्यात नाही. ज्या दिवशी मोठा झोपत असतो का त्या दिवशी मग याला गरीब नदीत नेऊन हानीत असते. सूत्र आहेत वागण्याची. सूत्र महाराज आचारसंहिता आहे. म्हणून नाही अन्याय करायचा. कोणा शिकवलेलं कुत्र होतं. भूक मानल्याच्या नंतर भुकणारं कुत्र होतं दुर्योधन. याचं मात्र झालं बरं. पांचटाचं ऐकल्यामुळे दुर्योधनाचं मात्र झालं. त्याच्यापैकी एका चांगल्याच्या पोराचं मात्र झालं. कोण चांगला? द्रोणाचार्य. संग्रामे हरुजिंतीला. अर्जुनावर कृपा कोणाची? द्रोणाचार्याची. आणि त्या अर्जुनावर कृपा करणारे द्रोणाचार्य स्वतःच पोट्ट नालायक लोकांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मूर्ख वागू लागले. हे मूर्खाच्या सानिध्यात गेलेली माणसं मूर्ख होत असतात. संगत सज्जन की करले. संगतीचा फार फरक. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की गोड होत असतात. दुर्योधन बोलायला लागला. वहिनी वाडा. बाई वाडीत. दुःख वाटलं बाईला. आपल्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ ज्या वेळेला सुटेल त्यावेळेला आपलं शरीर ही नालायक लोक पाहतील. याचं दुःख वाटलं. देवा काय रे परमेश्वरा इतकं पवित्र शरीर आतापर्यंत लवून चोपून वागले रे. जीवनभर कोणाच्या पुढे पदर पडू दिला नाही रे. जीवनभर तिला इतकं वेगळं वागले नाही रे देवा. का देवा असं केलंस रे? का असं केलंस माझ्यासाठी?
बाजूला इकडच्या उजव्या हाताच्या पंगतीत 5 लोक होते, तसे 36 लोक होते, बाकीचे उठून गेले. हे 5 बसले, 5 पैकी एकही उठला नाही. पत्नीच्या हातातलं बकेट घेतलं नाही तुपात. काय झालं असेल? पांडवांना देव जाणे. मी काय तिथं नसतो, मी असतो तर मी म्हणलो असतो हे तुम्हाला सोबत नाही. बायकोची चोळीची गाठ सुटली आणि तुम्ही उठत नाहीत. पण माझी काय कथा, इतका शान आहे का गिरगावचा बाळा? डाव्या हाताच्या पंगतीमध्ये अधिकारी 2 लोक होते, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. हे पण म्हणले नाही धर्माला उठून बकेट घे. काय काय झालं असेल त्यांच्या पण मनावर परिणाम? याचं कारण सांगू, ते सुद्धा भाकरीचे कान कोंडे होते. अन्न तैसे होय मन. महाराज आहार विहार त्याच्यावर फार तादात्म्य सांगितलं. तेही कानकोंडे होते भाकरीचे. देवाला विनंती केली, देवा कार्य असं. देवावर प्रेम किती होतं द्रौपदीचं माहिती आहे तुम्हाला? एकदा देवाचं बोट कापल्याचं निमित्त केलं. देवानं बोट कापल्याचं निमित्त केलं. द्रौपदीच्या दारात आले. सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. सुभद्रेने चिंदी बांधली नाही. द्रौपदीच्या दारात उद्धव आणि प्रभू आले. पाहिलं उद्धवाकडं. उद्धव दादा, द्वारकेचे दादा आले, जी आले. उद्धव बाजूला सरकला की पाठीमागे देव होते. सदरा भरलेला आहे, रक्त वाहते बोटातून. द्रौपदीनं हात ताट खाली टेकलं. तुळशीची पूजा आटपली होती. तुळशीला प्रणाम केला. मी जवळ आल्या आणि भगवंताचं बोट दाबून धरलं. दादा, किती रक्त वाहत रे? हो ग ताई, मी चिंधी आणते. पण देवानं, द्रौपदीने विचार केला, आतून जाऊन चिंधी आणेपर्यंत रक्त किती जाईल, त्याच्यापेक्षा पदर फाडला. डोक्याचा पदर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपथ सुद्धा पुरावे. बर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीशी बंधू शोभेना. श्रुतीनं प्रश्न केला, देव किती आवडतो? उद्धवानी प्रश्न केला, ताई तुला पती श्रेष्ठ का नाव देव श्रेष्ठ? माझ्या माईनं किती कीर्तन ऐकले आतापर्यंत. भागवत ऐकली, रामायण ऐकली, शिवपुराण ऐकली. रोज महादेवाला बेल वाहता, पांडुरंगाला मंजुळा वाहता, तुळशीला पाणी घालता. बाईला आपला नवरा श्रेष्ठ असावा का पांडुरंग श्रेष्ठ असावा? हा नाही, खाली विचारले गुरुजी. बाईला सर्वात मोठा आपला पती असावा.